या आनंद यात्रेचा राजमार्ग भक्ती आहे, म्हणून आपण याला आनंद यात्रा, मार्ग भक्तीचा, यात्रा आनंदाची असे म्हटलेले आहे. या आनंद यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार. या आनंद यात्रेच्या माध्यमातून आपण सतचित आनंदमय असणारा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम आणि आपले संत ज्ञानेश्वर माऊली, आपण सर्वजण त्यांचेच अंश आहोत आणि मग त्याच अंशाचे हे स्वरूप जे आपण सर्वजण आहोत, आपणही तसेच प्रत्येक क्षणी आनंदमय आणि प्रसन्न जीवन कसे जगू शकतो, हाच प्रयत्न आपण ह्या आनंद यात्रेच्या माध्यमातून करत आहोत. आणि ही आनंदाची साधना आहे. प्रत्येक टप्प्यावर जी प्रवचन सेवा आपण करणार आहोत, त्या प्रवचन सेवेच्या शेवटी म्हणजे साप्ताहिक सत्संगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कोणता संदेश देणार आहेत हे देखील आपण प्रत्येक साप्ताहिक सत्संगाच्या शेवटी समजून घेणार आहोत. या साप्ताहिक सत्संगाचा प्रामाणिक अतिपवित्र उद्देश म्हणजे आपण सर्वजण जीवनाच्या 6 स्तरावर परिपूर्ण यशस्वी व्हावे. मनुष्याच्या जीवनाचे 6 स्तर. पहिला स्तर भौतिक, दुसरा शारीरिक, तिसरा मानसिक स्तर, चौथा भावनिक, 5वा बौद्धिक स्तर आणि 6वा म्हणजे आध्यात्मिक स्तर. या 6 स्तरावर आपण समसमान प्रगती, समसमान उन्नती करावी. आपले जीवन अंतर्बाह्य, आनंदी, स्थिर, शांत, समाधानी, प्रेमळ, करुणामयी, विवेकी, विनम्र करून शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहून आपले जीवन परिपूर्ण यशस्वी करावे. हाच या सत्संग मालिकेचा दर रविवारी सकाळी 10 ते 11 या दरम्यान होणाऱ्या साप्ताहिक सत्संगाचा एकमेव प्रामाणिक आणि अतिपवित्र उद्देश आहे. हा सत्संग करताना यातील संदेश, उपदेश यांचे सुयोग्य असे आचरण करून आपल्या गुरूंची, आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वृद्धिंगत करावी. आणि ज्याप्रमाणे अर्जुनाचा समर्पण भाव भगवान श्रीकृष्णांच्या चरणी म्हणजेच त्याच्या गुरूंच्या चरणी, त्याच्या भगवंताच्या चरणी स्थिर झाला होता, त्याचप्रमाणे आपलाही समर्पण भाव भगवंताच्या चरणी, आपल्या गुरूंच्या चरणी आणि आपल्या आई वडिलांच्या चरणी देखील स्थिर व्हावा. त्यांच्या सेवेत आपला प्रत्येक क्षण जावा, प्रत्येक श्वास जावा. हा समर्पण भाव आपल्याही जीवनात स्थिर व्हावा. हाच या सत्संग मालिकेचा, साप्ताहिक सत्संगाचा प्रामाणिक, अतिपवित्र आणि अतिशुद्ध उद्देश आहे. हा साप्ताहिक सत्संग करताना आपण भगवान श्रीकृष्णांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची परवानगी घेतलेली आहे की भगवंता माऊली आम्हाला या सत्संगाच्या माध्यमातून जरा स्वैर भरारी, मुक्त छंद भरारी करण्याची परवानगी द्या. म्हणजे प्रत्येक साप्ताहिक सत्संगात आनंदासाठी, प्रसन्नतेसाठी जो विषय आम्हाला निवडावा वाटेल तो विषय निवडण्याची परवानगी
तुम्हीच द्या, हे आपण पहिल्या सत्संगालाच माऊलींची आणि श्रीकृष्णांची परवानगी घेतलेली आहे. जर आपल्याला भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा पहिल्या अध्यायापासून, पहिल्या श्लोकापासून संदेश, उपदेश, सूचना, त्याचा भावार्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्या ह्या YouTube चॅनलवर एक प्रवचन मालिका सुरू आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोकाचा आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीचा भावार्थ दैनंदिन प्रवचनाच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. ती प्रवचन मालिका म्हणजे अध्यात्म यात्रा असे आहे. ती वेगळी प्रवचन मालिका आहे, पण माऊलींची आणि भगवान श्रीकृष्णांची आपण परवानगी या साप्ताहिक सत्संगासाठी घेतलेली आहे की अहो माऊली, अहो भगवंता, आम्हाला या ठिकाणी या साप्ताहिक सत्संगात एका पतंगासारखी, एका पक्षासारखी स्वैर भरारी घेण्याची परवानगी द्या. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ही जणू काही एक आकाशगंगा आहेत आणि आपण सर्वजण त्या आकाशगंगेतले एक पतंग, एक पक्षी आहोत आणि आपल्याला ह्या साप्ताहिक सत्संगाच्या माध्यमातून स्वैर भरारी घ्यायची आहे. मागील सत्संगात आपण गीता ज्ञानेश्वरीचा भाव काय आहे, आपल्या सारख्या शिष्यासाठी, भक्तासाठी गीता आणि ज्ञानेश्वरी काय शिकवण देते, त्यांची भूमिका काय आहे, त्यांचे उद्देश काय आहेत, श्रीकृष्णांचे आणि माऊलींचे उद्देश काय आहेत भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या पाठीमागे, हे आपण पहिल्या साप्ताहिक सत्संगात समजून घेतले. आजच्या साप्ताहिक सत्संगात आपण आनंद कशा प्रकारे निर्माण केला जातो, आपण आनंदमय असताना काही मनुष्य दुःखाचा अनुभव का करतात, मनुष्याची मूळ स्थिती नेमकी कोणती आहे, मनुष्याचे मन म्हणजे नेमके काय, मनुष्याने महत्वाकांक्षा ठेवावी पण ते करत असताना मनाची स्वस्थता बिघडू न देणे हे किती आवश्यक आहे, मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अस्वस्थ का होतो, त्याची दोन कारणे कोणती आहेत, अनन्य भक्त होण्यासाठी काय करावे लागते आणि अभक्त कसा असतो, हे विविध विषय पुढील 45 मिनिटांमध्ये आपण श्रवण करणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन हिंदू धर्मामध्ये उत्सवांची, सणांची अनन्य साधारण महत्व आहे. जेवढे सण, जेवढे उत्सव आपल्या सनातन हिंदू धर्मात, भारतीय संस्कृतीमध्ये आहेत, त्याच्या 10% सण देखील इतर देशामध्ये किंवा इतर धर्मामध्ये आढळत नाही. नवरात्र, गणेशोत्सव हे उत्सव आहेत, तर दसरा, दिवाळी, मकर संक्रांती, पाडवा, होळी असे अनेक प्रकारचे सण आहेत. आत्ताच नुकताच नवरात्र होऊन गेले, गणेशोत्सव होऊन गेले आणि आता काही दिवसातच दिवाळी येणार आहे. या प्रत्येक सणामागचा, उत्सवामागचा उद्देश एकमेव आहे की आपल्याला आनंदाची आठवण व्हावी. जेव्हा एखादा सण येतो किंवा सणाच्या दिवशी आपण सर्वजण किती आनंदित असतो, किती प्रसन्न असतो. सकाळी उठण्याचा जो उत्साह दिवाळीच्या दिवशी असतो तो कदाचित इतर दिवशी नसतो. मग दिवाळीच्या दिवशी आपल्या जीवनातील परिस्थिती काही बदलते का हो? जे आव्हान, जी संकटे आपल्याला दिवाळीच्या एक दिवस आधी असतात, ती संकटे दिवाळीच्या दिवशी निघून जातात का हो? ज्या अडचणी आपल्याला दिवाळीच्या आधी असतात त्या अडचणी दिवाळीच्या दिवशी निघून जातात का हो? नाही ना.
मग दिवाळीच्या दिवशी असे काय होते? ते 2-3 दिवस आपण अगदी आनंदी प्रसन्न असतो. ज्या अडचणी, ज्या आव्हाने, जी संकटे, ज्या परिस्थिती दिवाळीच्या आधी असतात ते सर्व दिवाळीच्या दिवशीही असतात. पण असे काय होते की आपण दिवाळीच्या दिवशी जास्त आनंदी असतो किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी जास्त आनंदी असतो? मग हा आनंद कुठून बाहेरून येतो का आनंद आपल्या हृदयामध्ये सदैव असतो? हा मूलभूत प्रश्न आपण आजच्या या साप्ताहिक सत्संगाच्या निमित्ताने आपण स्वतःला विचारूया की सणाच्या दिवशी निर्माण होणारा आनंद कोण निर्माण करतो? आणि सणाच्या आधी जो एक सामान्य दिवस असतो त्या दिवशी आपण तेवढेच आनंदी असतो का? मग हा आनंद निर्माण करणारा कोण आहे? ही प्रसन्नता निर्माण करणारा कोण आहे? आणि तो जर मी आहे, जर मी एखाद्या सणाच्या दिवशी, उत्सवाच्या दिवशी आनंद निर्माण करू शकतो, प्रसन्नता निर्माण करू शकतो, तर तोच आनंद, तीच प्रसन्नता मी इतर दिवशी ही का निर्माण करू नये किंवा का करत नाही? याचे कारण आपण पुढील काही क्षणामध्ये शोधूया. जो आनंद, जी प्रसन्नता आपल्या हृदयामध्ये जन्मापासून त्या भगवंताने दिली आहे त्याला आपण इतर दिवशी विसरून जातो. आपण इतर दिवशी बहाणे मारतो, सबबी सांगतो. हे सर्व नकळतपणे होत असते. त्यामुळे आपल्याला जाणवत नाही की अरे आनंद आणि प्रसन्नता निर्माण करणारा तर मीच आहे. जन्मापासून सुरू झालेली ही आनंद यात्रा, प्रसन्न यात्रा मी मध्ये मध्ये दुःखमय मी स्वतःच्या हाताने करत असतो. मग आनंदमय असणारा, सतचित आनंद स्वरूप असणारा हा भगवंत जो माझ्या हृदयामध्ये आहे, तो आतमध्ये असून देखील मी काही क्षण, काही दिवस किंवा सणा व्यतिरिक्त इतर दिवस का दुःख भोगतो? त्याचे पहिले कारण म्हणजे मीपणा. हो, मीपणा हे पहिले कारण आहे. हा मी आहे तरी कोण? जन्मापासून हा मी कोणीही नव्हता. पण हळूहळू जसे हे शरीर मोठे होत गेले तेव्हा हा मी एक शिकलेला माणूस झाला. तेव्हा हा मी कोणत्या तरी कुटुंबात जन्मलेला व्यक्ती झाला. तेव्हा हा मी कोणत्या तरी जातीत, धर्मात, देशात जन्मलेला व्यक्ती झाला. पुढे हळूहळू मोठा होत गेला आणि तेव्हा हा मी कोणता तरी व्यवसाय करणारा, कोणती तरी नोकरी करणारा, अमुक एक शिक्षण घेतलेला, कदाचित डॉक्टर, इंजिनियर, मास्टर्स, कुठला तरी मॅनेजमेंटचा व्यक्ती, व्यवस्थापन शास्त्र शिकलेला, कुणाचा तरी वडील, कुणाची तरी आई, कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी शेजारी, असा हळूहळू हा मी होत गेला. आणि हा जो मी होत गेला तो वरवरचा मी आहे. पण ह्या मीच्या केंद्रबिंदू मध्ये असलेला जो आनंदमय मी आहे, प्रसन्नमय मी आहे, समाधानी मी आहे, तो मी या वरवरच्या मीला पाहून खऱ्या मीला विसरून गेला. म्हणून मनुष्य त्याच्या जीवनामध्ये इतर दिवशी जो दयनीयता, दुःखाचा अनुभव घेतो ते ह्या वरवरच्या मी मुळे घेतो. खऱ्या मीला विसरून जातो आणि मीपणामध्ये
जीवन जगतो, हे पहिले कारण आहे. दुसरे कारण म्हणजे या आनंदमय मीला विसरण्याचे दुसरे कारण म्हणजे मनुष्य जसा जसा मोठा होतो तसा तसा त्याच्या इंद्रियांची गडबड सुरू होते. इंद्रिय म्हणजे काय? ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये. पण हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत यांची गडबड जरा जास्त असते. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिये माणसाला स्वस्थ बसू देत नाही. यांना प्रत्येक क्षणी काहीतरी हवे असते. अगदी जन्मापासून यांना काहीतरी हवे असते. पण जसा जसा हा वरवरचा मी मोठा होतो तसा तसा त्या वरवरच्या मीचे इंद्रिये जास्त गडबड करत असतात. त्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि म्हणून हा मी नकळतपणे 4 गोष्टी करायला सुरुवात करतो. पहिली गोष्ट, इतरांशी तुलना करत बसतो. या खोट्या मीची, वरवरच्या मीची जी गडबड इंद्रियांद्वारे होत असते, तो वरवरचा मी विविध भौतिक वस्तू जमा करण्याच्या नादामध्ये सर्वांशी तुलना करत बसतो. माझी वस्तू छोटी आहे, माझी वस्तू स्वस्त आहे. मग कधी माझी वस्तू मोठी आहे, माझी वस्तू महाग आहे. मी मोठा आहे, तो छोटा आहे. मी छोटा आहे, तो मोठा आहे. असा कमीपणा आणि मोठेपणा, ही तुलना बरेचदा करत बसतो. माझी गाडी छोटी, त्याची गाडी मोठी. माझी गाडी मोठी, त्याची गाडी छोटी. असा कमी अधिकपणाची तुलना हा मी करत बसतो. आणि या तुलनेच्या भानगडीमध्ये तो मी इतरांशी स्पर्धा करत बसतो. तो स्पर्धा करतो. माझ्या जवळील वस्तू जर छोटी असेल तर मला त्याच्या जवळ जेवढी मोठी वस्तू आहे तेवढी मिळवण्यासाठी जास्त काम करणे आवश्यक आहे. जास्त धनसंपत्ती पाहिजे. मग तो सर्वांशी स्पर्धा करत बसतो. पहिली भानगड झाली तुलना, दुसरी झाली स्पर्धा. आणि तुलना, स्पर्धा केल्यानंतर मिळालेली मोठी वस्तू टिकवण्यासाठी सक्तीचे जीवन जगतो. त्याच्या शरीराला, त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला आरामाची, सुखसोयींची सवय झालेली असते. त्यामुळे या सुखसोयींच्या सक्तीमध्ये, मजबुरीमध्ये तो मनुष्य खऱ्या मीला विसरतो. आणि खरा मी जो आनंदमय आहे त्याकडे पूर्णपणे, नकळतपणे दुर्लक्ष होत जाते. आणि म्हणून मनुष्य सणाच्या व्यतिरिक्त दुःखाचा अनुभव घेतो. पहिले कारण आपण पाहिले की हा वरवरचा मी. दुसरे कारण इंद्रियांची गडबड. तिसरे कारण परमात्म्याची ओळख विसरणे. तुलना केली, स्पर्धा केली, आरामदायी वस्तू मिळवल्या, सुखसोयी मिळवल्या. पण हे सर्व मिळवताना जो आनंदमय परमात्मा आहे त्याला विसरला. हे तिसरे कारण आहे. आणि म्हणून मनुष्य जेव्हा मोठा होतो, सर्व काही मिळवतो, महत्वाकांक्षा ठेवतो, ध्येय ठेवतो. महत्वाकांक्षा ठेवणे, ध्येय ठेवणे बिलकुल चुकीचे नाही. पण ते साध्य करण्याच्या नादात आनंदमय, प्रसन्नमय भगवंताला विसरणे हे चुकीचे होऊन बसते. आणि मनुष्य भौतिक सुखाच्या नादामध्ये आनंदमय परमात्म्याला विसरून जातो. त्याची ओळख जी लहानपणी होते, तो हळूहळू मोठा होताना त्याची ओळख विसरून जातो. आणि मग जर तो मनुष्य परत त्या परमात्म्याची ओळख करून घेत असेल तर तेव्हा जीवनाची
सुरुवात, आनंदमय जीवनाची सुरुवात प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी आनंदमय जगण्याची सुरुवात होऊ शकते.